इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. मंत्र्यांच्या चैनीसाठी सरकारी खर्च उदंड आणि जनतेला मात्र काटकसरीची सक्ती. जगाच्या नकाशावर युद्धाचे ढग दाटले की त्याचे पहिले चटके भारताच्या सामान्य माणसाच्या खिशाला बसतात. हा आजवरचा इतिहास आहे. इराण आणि अमेरिकेतील ताज्या संघर्षाने कच्च्या तेलाच्या किमती काय भडकल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा सामान्यांच्या चुलीची काळजी जास्त वाढली आहे. अशातच सत्ताधाऱ्यांकडून देशवासियांना संयम पाळण्याचा आणि इंधन बचतीचा बहुमोलाचा सल्ला दिला जात आहे. पण हा सल्ला म्हणजे लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशातलाच प्रकार असल्याची भावना सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. सत्तेच्या उबदार आणि रेशमी खुर्च्यावर बसून जनतेला काटकसर शिकवणं फार सोपं असतं, पण तोच आदर्श स्वतःच्या आचरणातून दाखवताना नेत्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव का दिसतो. आज लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या जीवनशैलीकडे नजर टाकली तर तिथे काटकसरीचा लवलेशही शोधून सापडणार नाही. ज्या मध्यमवर्गीयांचे परदेश प्रवास आणि सोन्याची खरेदी महागाईच्या आगीत आधीच भस्मसात झाली आहे, त्यांना अधिक संयम पाळायला सांगणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. एकीकडे जनतेला पेट्रोल वाचवण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे सत्ताधारी स्वतः शेकडो गाड्यांचा ताफा आणि वारेमाप खर्चाच्या मिरवणुका काढण्यात मग्न असतात. स्वतःवर फुलांची उधळण करून घेत फिरणे ही कसली काटकसर. आमच्याकडून उधळपट्टी झाली असे मान्य करून एखादा तरी नेता ही चैन थांबवण्याचे धाडस दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे. नैतिक जबाबदारी आणि त्याचा सर्व भार नेहमी सामान्य लोकांनीच का सहन करायचा. भारतीय संविधानाने या देशाला न्याय आणि समतेच्या तत्वावर उभे केले आहे. अनुच्छेद 14 नुसार कायद्यासमोर सर्व समान आहेत, पण त्यागाच्या बाबतीत सामान्य जनता आणि सत्ताधारी यांच्यात भेदभाव का? मंत्र्यांच्या ताफ्यातील डझनभर गाड्यांचा लवाजमा, त्यांच्या परदेशवारी आणि प्रशासकीय डामडौलावर होणारा वारेमाप सरकारी खर्च हा कोणत्या जनहितात बसतो? जनतेला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देणाऱ्या नेत्यांनी स्वतः साधेपणाचा स्वीकार करून एखादा संवैधानिक आदर्श उभा करावा अशी तत्परता आज का दिसत नाही? आपल्याकडे तेलाच्या विहिरी नसतील हे मान्य, पण आपल्याकडे श्रीमंत राजकारण्यांची खाण मात्र अमाप आहे. ज्या लोकप्रतिनिधींची मालमत्ता 5 वर्षात कित्येक पटीने वाढते, त्यांनी संकटाच्या काळात आपले मानधन सोडून देण्याचे औदार्य का दाखवू नये? खरी काटकसर जर करायची असेल तर त्यांची गंगोत्री सत्तेच्या सर्वोच्च शिखरावरून वाहणे आवश्यक आहे. त्यागाचा मंत्र हा केवळ भाषणाच्या कागदापुरता मर्यादित न राहता तो कृतीत उतरणे हीच खरी संवैधानिक नीतिमत्ता आहे. सामान्य जनता वनवास भोगत असताना सत्ताधाऱ्यांनी श्रेणीचे प्रकार थांबवले पाहिजेत, अन्यथा उपदेश ओठाला आणि सवलती पोटाला अशा या सत्तेच्या दुटप्पी भूमिकेवर जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.